नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या आपल्या चॅनल हॅलो किसानवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघणार आहोत पीएम किसान सन्मान निधी योजना. या दोन्ही योजनांच्या आणि त्याचप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या दोन्ही योजनांचे 6,000 रुपये जमा झाले. नमोचे पैसे काही शेतकऱ्यांना मित्रांनो अजून सुद्धा आलेले नाही. तर मित्रांनो, ते पैसे कधी येणार असे विविध प्रश्न शेतकऱ्यांना आपल्याला विचारत होते. मित्रांनो, मग आपण ठरवलं की आता आपण पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेवर एक सविस्तर असा व्हिडिओ घेऊन येऊ. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी काल यवतमाळमधून जो 16वा हप्ता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. ज्या शेतकऱ्यांना 16वा हप्ता मिळाला होता त्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता हा मिळणार आहे. तर मित्रांनो, जवळपास 9 करोडपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 21,000 करोड रुपयाची राशी डायरेक्ट डीबीटीद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा झाली आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना पीएम किसानचा 1 हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते असे 3 मॅसेजसुद्धा शेतकऱ्यांना आता येणार आहेत. आणि काही शेतकऱ्यांना आतापर्यंत असे मॅसेजसुद्धा आले. परंतु जर मित्रांनो तुम्हाला असा मेसेज आला नसेल तर तुम्ही आपल्या बँकच्या पासबुकमध्ये बँक स्टेटमेंटसुद्धा काढून घेऊ शकता आणि चेक करू शकता की तुम्हाला आतापर्यंत हप्ता का आला नाही. आणि जर आला नसेल तर मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यात टोटल 6,000 रुपये काही शेतकऱ्यांच्या खात्यात आले तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत सुद्धा आले नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हप्ता आला की नाही हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आपण पुढे बघू. जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर आता काय करावे. परंतु मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही. थोडा वेळ म्हणजे 2-3 दिवस वाट बघा. कारण आता आपल्याला माहिती आहे आपल्या देशामध्ये खूप सारे शेतकरी आहेत आणि एकाच टायमाला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात तर पैसे येणे अवघड आहे. म्हणून काही शेतकऱ्यांना आता अगोदर आले असेल तर काही संध्याकाळी आले असेल तर काहींना सकाळी आले असेल आणि काहींना संध्याकाळी. असे 1-2 दिवस मित्रांनो तुम्ही वाट बघा. थोडा उशीर होतो परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात 2-3 दिवसाच्या आत सर्व रक्कम येणार आहे. मित्रांनो, जर 2-3 दिवसात सुद्धा पैसे आले नाही तर तुम्ही नंतर बँकमध्ये जाऊन बँक पासबुक चेक करू शकता. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 16वा हप्ता आला असेल त्या शेतकऱ्यांना नमोचे दोन्ही हप्ते सुद्धा जमा होणार आहे. आणि त्या शेतकऱ्यांचे स्टेटस तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. जर मित्रांनो तुम्ही बघू शकता ज्या शेतकऱ्यांची FTO प्रोसेसमध्ये यस असेल तर त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते सुद्धा मित्रांनो काही वेळातच जमा होईल. आणि काही शेतकऱ्यांना 2 हप्ते आले असेल आणि काही शेतकऱ्यांना 1 हप्ता आला असेल. परंतु मित्रांनो, या सर्व शेतकऱ्यांना राहिलेला हप्ता सुद्धा आता लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही 1-2 दिवस वाट बघा. आणि तरी सुद्धा तुमचे हप्ते जर आले नाही तर तुम्ही बँकमध्ये जाऊन बँक पासबुक काढू शकता. आणि तरी पण समजा बँक पासबुकमध्ये दाखवलं नाही तर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर जाऊन भेट देऊन तिथे आपले स्टेटस तुम्ही चेक करू शकता. जर त्या स्टेटसमध्ये जर येस असेल तर समजून घ्यायचे की तुम्हाला हप्ता हा आज ना उद्या येणारच आहे. परंतु तिथे जर नो असेल तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ह्या दोन्ही योजनेपासून म्हणजे येणारा हा हप्ता दोन्ही योजनेचा तुम्हाला मिळणार नाही. मित्रांनो, ही होती माहिती. जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेतीची सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर मिळते. धन्यवाद.